अचूक प्रमाण घेऊन थापीवडी आज आपण बनवणार आहे आणि पितृपक्षात स्पेशल अशी खास रेसिपी म्हणजे थापीवडी. तर वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, जे के किचन रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण छान अशी थापीवडी बनवणार आहे. तर त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते मी घेतलेलं आहे. हिरवी मिरची, लसूण आणि जिरे, अर्धा चमचा जिरे, हिरवी मिरची आणि हिरवी मिरची तुम्हाला जशी तिखट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पेस्ट छान अशी बनवून घ्यायची. आपण पेस्ट बनवून घेऊया आणि पेस्ट बनवून झाली की लगेच आपण कढई गरम करायला ठेवायची. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की आपण लगेच फोडणी देणार आणि झटपट अशी तयार होणारी ही पाटवडी किंवा थापीवडी किंवा बेसनवडी असं भरपूर अशी हिला नावे आहेत. जे जे तिकडे तिकडे जे त्याच्या पद्धतीने याला म्हटलं जातं. तर आता आपण ही पेस्ट जी आहे ती संपूर्ण यामध्ये टाकली आहे आणि त्यानंतर छान असा कलर येण्यासाठी हळद घातली आहे. तर सोपी आणि साधी रेसिपी आहे. तर त्याच्या गेटुळ्या होऊ नये म्हणून सुद्धा आपण यामध्ये एक ट्रिक सांगितली आहे. नक्कीच तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघा. तर हिंगसुद्धा आपण घातलेला आहे आणि जेवढं एक वाटीभर आपल्याला बेसन पीठ वापरायचं आहे तर त्याच वाटीने मी 1.5 पट पाणी घेणार आहे. म्हणजे 1.5 वाटी पाणी आपण घेणार आहे, जेणेकरून पाणी जास्तसुद्धा होणार नाहीत आणि कमीसुद्धा होणार नाही. तर छान अशी आपण ही तयार करून घेणार आहेत. तर माझ्या पद्धतीने नक्कीच तुम्ही अशी बनवून बघा. छान तयार होते आणि खायलासुद्धा छान लागते. तर यानंतर आपण चवीनुसार मीठ घातलं आहे. आता आपण छान असं हे बेसन पीठ जे आहे ते चाळून घेणार आहेत. कारण आपण बेसन पीठ चाळून जरी घेतलेलं असलं तरीसुद्धा आपलं पुन्हा त्याच्या गाठी तयार होतात. म्हणून आपण हे पीठ जे आहे ते चाळून घ्यायचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस पाण्यामध्ये हे पीठ टाकू त्यावेळेस त्याच्या गाठी होणार नाही आणि छान तयार होतं. तर हे जे पीठ आहे ते मी असंच टाकणार आहे. तर याला आपण त्याचं टेम्परेचर जे आहे पाण्याचं ते मी कमी केलं आहे आणि हे सर्व जे पीठ आहे आपण चाळून घेतलं आहे. तर ते सर्व पीठ मी यामध्ये टाकलं आहे. तर हे लक्षात घ्या की अगोदर आपण पाण्याचं टेम्परेचर जे आहे ते कमी करायचं आहे आणि मगच आपण हे असं पटपट असं हलवून घ्यायचं आहे. म्हणजे गाठी तयार होत नाही आणि छान अशी थापीवडी तयार होते. तर अशी जर आपण थापीवडी तयार केली, बेसनपीठ सुकं बेसनपीठ टाकून अशा प्रकारे जर थापीवडी तयार केली तर ही छान चविष्ट होते. तर आपण तिला 5-1 मिनटं झाकण ठेवून वाफ देऊन घेतली. तोपर्यंत आपण ताटाला तेल लावून घेऊयात आणि आपण ही ताटावर थापून घेणार आहेत. तर 5 मिनटामध्ये पीठ अशा प्रकारे तयार झाले आणि छान असा पिठाचा गोळा तयार झाला आहे. आता बघा आपण हे कसे छान असं तयार झालेलं आहे. या पिठाचा आपण छान अशा वड्या पाडून घेणार आहे. तर हाताला थोडंसं गरम लागतं आहे. तर आपण चमच्याने थोडंसं मी त्याला मळून घेते आहे छान, कारण ते गरम आहेत खूप. आणि बघा छान पीठ तयारसुद्धा झालेलं आहे. आता यानंतर मी हे थोडंसं आपल्या लाटण्याच्या साहाय्याने थोडंसं लाटून घेणार आहेत. लाटण्याला थोडं तेल लावलं आहे आणि आता लाटून घेणार आहेत. तर आपल्याला थोडीशी जाडसरच ठेवायची, जास्त मी पातळसर करणार नाही आहे. मध्यमसरच अशी वडी आपल्याला छानशी करायची आहे. तर पितृपक्षामध्ये स्पेशल केली जाते आणि बारशालासुद्धा लहान मुलांच्या बारसं जे असतं त्याच्यातसुद्धा असे थापीवडे तयार केले जाते. खास जेवण असतं याचं. तर कापसुद्धा आपण पाडून घ्यायची आहेत. तर आपल्याला हवं तशी काप पाडून घ्यायची आहेत. तर बघा मी छान अशी त्रिकोणी शेपमध्ये अशी शेप पाडून त्याची करून घेतली आहेत आणि झटपट तयार करून घेतले. तर कापसुद्धा छान पडतात. तर हे पीठ जे आहे ते आपण थोडंसं ताटावर टाकल्यानंतर थंड होऊन द्यायचं आहेत आणि मगच त्याची अशी काप पाडून घ्यायची आहेत आणि छान पाडली जातात. तर बघा तुम्ही कशी छान झाली आहेत. थंड झाल्यानंतरच आपण त्याचे काप पाडून घ्यायचे आहेत आणि छानसुद्धा तयार झाले. तर मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते. खूप छान तयार झालेली आहे आणि मिडियम साईजचीच आपण तयार केलेली आहे आणि छान तयार झालेली आहे. तर आता आपण यावर थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर मी यावर टाकून घेणार आहे. छान लागते म्हणून आपण यावर खोबरं आणि कोथिंबीर छान अशी टाकून घेतो आहे.
तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता आणि अशीसुद्धा छान लागते. पण मी यावर थोडंसं टाकून घेतले आहेत आणि असं आपण सुरीने सर्व मोकळे करून घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला पटकन त्याचे काप काढून घेता येतील. तर आता ही संपूर्ण अशी तयार झालेली आहेत आणि आपण आता एक डिशमध्ये काढून घेऊयात. तर बघा, छान झटपट अशी मी काढून घेतलेली आहेत आणि छानसुद्धा तयार झालेल्या आहेत. तर झटपट अशी आपण अगदी 5 मिनटात तयार केली आहे. नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा.